मिथुन राशीसाठी गुरुचं गोचर आता धनभावातून सुरू झालेला आहे. आणि हा धनभाव फक्त पैशाचाच नसतो, तो एक कुटुंब भाव आहे. कुटुंबाची परिस्थिती आपल्याला त्याच्यावरून समजते. तुम्ही किती धनसंचय करू शकता, तुमची बोलण्याची पद्धत, तुमच्याकडे किती इथिक्स आहेत, तुम्ही किती मूल्यांचं संवर्धन करता, अन्न, संस्कार, आर्थिक सुरक्षितता याच्याशी संबंधित असलेला तो भाव आहे. तर कर्क राशीमध्ये गुरु हा उच्चस्थ असतो. तो अनेकांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पण वाढवू शकतो, पण संभ्रमही तयार होऊ शकतो. आणखी मी जसं म्हणालो की द्वितीय भावातील गुरु जो आहे की नाही, तो कर्क राशीत प्रवेश जेव्हा केला की नाही, तेव्हापासूनच मिथुन राशीच्या ह्या सर्व बाबी असतील आयुष्यातल्या, कुटुंब, वाणी, संस्कार, अन्नधान्य, बचत, या सर्व गोष्टींचं ऍक्टिव्हेशन झालेलं आहे. गेल्या काही वर्षात अनेक मिथुन राशीच्या व्यक्तींना असं वाटलं असेल की पैसा मिळत आहे परंतु तो टिकत नाही. काहींना उत्पन्न वाढले असेल पण त्याच वेळी खर्चही वाढले. काही जणांना कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढल्या, मुलांचं शिक्षण, घरगुती गरजा किंवा कर्जाच्या हप्त्यामुळे आर्थिक ताण त्यांनी अनुभवला असेल. आता उच्चस्थ गुरु जो आहे की नाही याच्यामध्ये सुधारणा करेल. अनेकांना उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसतील. काहींना नोकरीत वाढ किंवा पगार वाढ पण मिळू शकते ना, कामातून उत्पन्न मिळते. काही जणांना मग कसं होतं की दीर्घकाळ विचारत असलेले असतात ना, व्यवसाय करायचा का नाही, त्या गुंतवणुकीत पण लाभ मिळतो. उच्चस्थ गुरु हा परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसतात, नोकरीत इन्क्रिमेंट्स मिळतात, काहींना अतिरिक्त कामात उत्पन्न मिळते, तर काही जण दीर्घ काळापासून विचारात असल्यामुळे व्यवसाय किंवा गुंतवणुकीतून पण लाभ मिळत असतो. परंतु फायदा फक्त पैसा मिळण्यातच नाही, तर पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. व्यक्तींना असं कसं आहे, या मिथुन राशीच्या कमवण्या इतक्याच त्या पैशाचे व्यवस्थापन करता आलं पाहिजे. तेच फार सध्याच्यासाठी महत्वाचे ठरेल. कारण कसं आहे, मालमत्ता, घर बांधणी, रिनोव्हेशन असतं घराचं, आर्थिक निर्णय घेतलेले असतात. इथं फार तुम्हाला आर्थिक नियोजन करणं गरजेचं राहील. आणि कुटुंबासाठी आर्थिक जबाबदारी पण तुमच्यावर थोडी वाढलेली असेल. पण हा गुरुचा एक सूक्ष्म प्रभाव आहे. गुरु संपत्तीची भावना निर्माण करतो बरं. त्यामुळे अनेक व्यक्तीला आपली आर्थिक स्थिती प्रत्यक्षात जितकी आहे त्यापेक्षा जास्त मजबूत असल्यासारखा भाव होतो. पण तो एक भास असेल. घरात पण मोठे खर्च करणे, मुलांच्या भविष्यासाठी जास्त खर्च करणे, सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी खर्च वाढवणे किंवा मग नातेवाईकांसमोर आर्थिक क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करणे आणि नंतर सांभाळू या विचाराने खर्च करणे, अशी प्रवृत्ती मिथुन राशीची पुढं 5 महिन्यात वाढू शकते. विशेषतः मिथुन राशीचा स्वभाव हा नवीन गोष्टींचा अनुभव घेण्यासारखा आहे. महागड्या वस्तू, वाहन, घरगुती सुविधा किंवा जीवनशैली सुधारण्यासाठी थोडं जास्त खर्च करावा असं तुम्हाला वाटू शकतं. आणि इतकी वर्ष तुम्ही कष्ट केलेली आहेत, स्वाभाविकच आहे. आणि आता स्वतःसाठी, कुटुंबासाठी खर्च करायला काय हरकत आहे, हा विचार अजिबात चुकीचा नाही. परंतु आर्थिक शिस्त ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा भविष्यात ताण निर्माण होतो. आणि दुसऱ्या भावातील गुरुचा आणखी एक महत्वाचा परिणाम म्हणजे काय, कुटुंबातील एकत्रितपणा वाढणे, शुभ कार्याची चर्चा होणे, विवाह, नवीन सदस्याचे आगमन, घराशी संबंधित आनंददायी घटना किंवा कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवण्याची संधी मिळणे. आणि बोलण्याच्या बाबतीत पण सकारात्मकपणा दिसेल. तुमचे शब्द लोकांवरती प्रभाव टाकतील, लोक तुमच्या सल्ल्याला महत्व देऊ शकतात. त्यामुळे कसं आहे, शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक, लेखक, वक्ते आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना या गुरुचा नक्कीच फायदा आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला की नाही, तर हा गुरु एक महत्वाचा धडा देतो. एक खरी संपत्ती केवळ बँक खात्यात नाहीये ना, ती कुटुंबातील विश्वास ठेवण्यावर आहे, चांगले संस्कार ठेवण्यावर आहे आणि मनामध्ये शांततेही टिकवण्यावर खरी संपत्ती आहे ना. त्यामुळे बचत, आर्थिक नियोजन आणि कुटुंबातील नात्यांची जपवणूक यावर लक्ष दिल्यास तुम्हाला हा गुरु चांगला फळ देईल. एकूणच कसं आहे, हे गुरुचं गोचर आहे ना, तुम्हाला आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थैर्य, भविष्यातील आर्थिक सुरक्षितता याबद्दल एक चांगली भावना आणि सकारात्मकता निर्माण करेल. आणि ही सकारात्मकता दीर्घकाळ टिकणार आहे. आता कसं झालंय, हा गुरु कर्क राशीत बलवान झालेला आहे. नातेसंबंधांवरती महत्वाचा प्रभाव टाकेल. कसं आहे, कुटुंब, संस्कार, परंपरा, वंश परंपरा, आपलेपणाची भावना, इथं पण त्याचा प्रभाव पडेल. गेल्या काही वर्षात मिथुन राशीच्या व्यक्तींना कुटुंबात असूनही भावनिक अंतर जाणवले. संवादाचा अभाव होता, गैरसमज होता, आर्थिक ताण होता. आपल्या आयुष्यात व्यस्त असल्यामुळे नात्यांमध्ये तुमचा दुरावा निर्माण झालेला आहे. आणि काही कुटुंबामध्ये
बरेच प्रश्न न बोलल्यामुळे प्रलंबित राहिलेले आहेत. गैरसमज तसेच आहेत अनेक नातेवाईकांमध्ये. मग अनेक घरांमध्ये पुन्हा संवाद सुरू होईल. पूर्वी ज्या विषयांवर बोलणे टाळले जात होते ना, त्यावर आता शांतपणे चर्चा होईल. काही लोकांना भावंडे असतात, आई वडील, नातेवाईक यांच्याशी पण जरा जे पूर्वीचे वाद होते ते पण सुधारतील. आणि काही कुटुंबामध्ये मग शुभ कार्याची चर्चा होते. विवाह, साखरपुडा, संतती प्राप्ती, कुटुंबातील नवीन सदस्यांचे आगमन अशा चांगल्या घटना पण घडू शकतात. आणि कुटुंबाला अधिक वेळ देण्याचे पण योग येतील. आणि आपल्या माणसांचे महत्व तुम्हाला नव्याने जाणवेल. हे मात्र कसं आहे, वास्तव काय आहे, गुरु हा समस्या काही जादूने दूर करत नाही हो. त्या अनेक वेळा कुटुंबातील हे वाद कसे आहेत, पैशांमुळे निर्माण होतात. उदाहरणार्थ कसं असतं की मालमत्तेची वाटणी, कुटुंबातील खर्चाची जबाबदारी, वृद्ध आई वडिलांची काळजी घेण्याचे तुमचं कर्तव्य असतं. आणि भावंडांतील आर्थिक व्यवहार, कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेली आर्थिक मदत, अशा विषयांमध्ये कुठेतरी मतभेद निर्माण झालेले असतात. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना असं वाटू शकतं की कुटुंबासाठी काहीतरी करत आहेत, पण त्यांनी पुरेशी दखलच घेतली जात नाही. आणि काहींना उलट इतरांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची पण भावना तयार होईल. अशा वेळी गुरु काय सांगेल तुम्हाला, हा नाते जिंकणे महत्वाचे आहे का वाद जिंकणे महत्वाचे आहे? अनेक वेळा थोडी समजूतदारपणा, संयम आणि संवाद काय करतो, मोठे प्रश्न सोडवतो ना. वाणी आणि संवाद हा फार महत्वाचा आहे. कारण द्वितीय भाव हा वाणीचा आहे ना. स्पष्ट परिणाम तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत दिसू शकतात. लोक तुमचे बोलणे नक्कीच गांभीर्याने घेणारच आहेत. तुमच्या शब्दांना वजन प्राप्त होणार आहे. अनेकांना असं जाणवेल की त्यांच्या मताला, अनुभवाला, मार्गदर्शनाला पूर्वीपेक्षा आता जास्त महत्व दिलं जात आहे. विशेषतः तुम्ही शिक्षक असाल, प्राध्यापक असाल, प्रशिक्षक असाल, लेखक असाल, वक्ते असाल, सल्लागार असाल, किंवा युट्यूब किंवा सामाजिक माध्यमांवरती काम करणारे असाल, काही सेल्स मार्केटिंग मध्ये असतात, या व्यक्तींना गोचरीचा विशेष लाभ हा चांगल्या पद्धतीने होईल. आणि तुमच्या ज्ञानामुळे किंवा अनुभवामुळे लोक प्रेरित होऊ शकतात. काही लोक तुमच्याकडे स्वतःहून सल्ला मागण्यासाठी येतील. तुमच्या बोलण्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये सकारात्मक बदल देखील घडेल. परंतु येथे एक गुरुची सावली देखील आहे. जेव्हा लोक तुमचे बोलणे ऐकू लागतात ना, तेव्हा न कळत असं वाटू लागते की मी बोलतो तेच योग्य आहे. आणि यामुळे काही प्रवृत्ती वाढतात. प्रत्येक विषयावर मत द्यायला लागतं. न मागता तुम्ही सल्ला देत बसता, समोरच्याचं पूर्ण ऐकून घेत नाही, स्वतःचा अनुभव अंतिम सत्य मानता, आपल्या विचारांशी असहमत असणाऱ्यांना तुम्ही चुकीचं समजता. आणि हीच गोष्ट नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकते. विशेषतः मिथुन राशीच्या व्यक्ती आहेत ना, त्या बुद्धिमान आहेत, संवादप्रिय असल्यामुळे चर्चा कधी वादात बदलते हे लक्षातच येत नाही हो. म्हणून या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, शहाणपण फक्त बोलण्यात नसतं, तर योग्य वेळी शांत राहण्यात असतं. आपल्या फॉलोअर्स मध्ये बऱ्याच लोकांना अध्यात्माची आवड आहे. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला ना, तर हा गुरु तुमच्या बोलण्याला आशीर्वाद देतो. त्यामुळे कटू भाषा, टोमणे, उपहास आणि दुखवणारे शब्द टाळले तर पाहिजेत. त्यामुळे ह्या शब्दांचा जो परिणाम आहे ना, तो इतरांच्या मनात खोलवर जाईल. एकूणच हा गुरु मिथुन राशीच्या व्यक्तींना कुटुंबात चांगली जवळीक, संवाद, सन्मान ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मकता आणेल. कसं आहे, थोडी मतांमध्ये पण लवचिकता येते आणि समोरच्याचा पण तुमच्याबद्दलचा समजूतदारपणाचा भाव वाढतो, जो इतके वर्ष दुर्लक्षित होता. त्या गुरुची दृष्टी 6व्या भावावर पडत आहे. आणि हा 6वा भाव नोकरी, दैनंदिन काम, सेवा, स्पर्धा, कर्ज, शत्रू, संघर्ष, आरोग्य याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे जीवनात काही गोष्टी अशा असतात ना, ज्या आपल्याला आवडत नसल्या तरी त्यांना समोर जावं लागते हो. आणि 6वा भाव हा वास्तवाचा भाव आहे. त्यामुळे या काळात अनेक व्यक्तींना आपल्या समस्या टाळण्याऐवजी त्याचे निराकरण करण्याची संधी मिळणार आहे. आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ नक्कीच सकारात्मकच ठरणार आहे. कामाचे ओझे वाढले तरी त्याचबरोबर जबाबदारी आणि विश्वास देखील वाढेल, किंवा अधिक महत्वाचे काम पण मिळू शकते. आता कसं आहे, ज्यांच्या कामाच्या ठिकाणी विरोधक असतात, स्पर्धक असतात, किंवा काही ऑफिस पॉलिटिक्समुळे अडचणी निर्माण होतात ना, तर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मात्र कसं आहे, या ठिकाणी तुम्ही वाद घालून विजय मिळवू नका. तर आपल्या कामाच्या गुणवत्तेमुळे तो विजय मिळण्याची शक्यता जास्त असते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण हा काळ विशेष महत्वाचा ठरेल. तुमची एकाग्रता वाढणार आहे, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि मेहनतीची फळ मिळण्याची पण शक्यता जास्त आहे. मात्र गुरु संधी देईल, अभ्यास तुम्हालाच करावा लागेल. कर्जाच्या बाबतीत देखील काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. काही लोक जुनी कर्जे फेडण्यास सुरुवात करू शकतात.
काही लोक आर्थिक नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक राहील. कसं असतं की गुरु विस्ताराचा ग्रह असल्यामुळे काही व्यक्तींमध्ये वजनही वाढतं न कळत. गोड पदार्थाचे आकर्षण वाढते, पचन संस्थेच्या तक्रारी येतात आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. फक्त मला असं इथं सांगू शकतो की मी व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. अशा समस्या जरा थोड्या वाढू शकतात. आणि अनेकांना असंही वाटेल बरं का की काम तर माझ्याकडे खूप आहे पण स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ नाहीये. पण ही चूक पुढे त्रासदायक ठरणार आहे ना आपल्याला. त्यामुळे थोडं गांभीर्याने घ्या. आता इथं 7वी दृष्टी जी आहे ना ती 8व्या भावावर आहे. आणि 8वा भाव हा जीवनातील गुप्त, अनपेक्षित आणि खोल विषयांशी संबंधित आहे. आणि हा भाव अनेकदा आपल्याला अशा गोष्टी दाखवतो ज्याकडे आपण दुर्लक्षित केलेले आहेत. या काळात काही व्यक्तींना असं होतं की आयुष्याचा वारसा, विमा, कर, संयुक्त कर, आर्थिक व्यवहार, मालमत्तेशी संबंधित विषय महत्वाचे ठरतील. आणि काहींना जुनी मग कागदपत्रे, प्रलंबित आर्थिक व्यवहार, काही जणांच्या कुटुंबाच्या संपत्तीशी संबंधित विषय जे असतात ते पण हाताळावे लागतील. अनेक वेळा अशा स्थितीत व्यक्तीला अचानक असे जाणवते की काही गोष्टी जशा दिसतात तशा नाहीयेत असं त्यांना जाणवेल. आणि एखाद्या नात्याचे खरे स्वरूप समोर येतं. आर्थिक व्यवहारातील त्रुटी लक्षात येतात. विश्वास ठेवलेल्या व्यक्तीबद्दल नवीनच काहीतरी माहिती मिळते. पूर्वी दुर्लक्षित केलेल्या आरोग्याच्या समस्याकडे लक्ष पण तुम्ही द्यायला चालू होता. आणि अष्टम भावाचा अर्थ फक्त समस्या असाच नसतो बरं का. हा भाव परिवर्तनाचा पण असतो. कसं होतं की काही लोकांना अध्यात्म, मानसशास्त्र, ज्योतिष, संशोधन किंवा गूढ विषयांमध्ये रस निर्माण होतो. ते जीवनातील घटनांकडे अधिक सखोलतेने पाहण्याची वृत्ती पण वाढेल तुमची. मात्र आर्थिक बाबतीत सावध राहणं आवश्यक आहे. अनपेक्षित खर्च आणि आर्थिक गरजा निर्माण होऊ शकतात. ते आता नाही येत पण 2 महिन्यानंतर तसं सुरू होऊ शकतं. आता ह्यात गुरुची 9वी दृष्टी दशम भावावर पडलेली आहे. सर्वात प्रभावशाली भाव आहे तुमच्यासाठी. दशम भाव हा कर्म, करिअर, व्यवसाय, सामाजिक प्रतिष्ठा, सार्वजनिक प्रतिमेचा भाव आहे. त्यामुळे या काळात अनेक मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये चांगली प्रगतीची संधी मिळेल. गेल्या काही वर्षापासून तुम्ही मेहनतीचे परिणाम तुम्हाला दिसत नव्हते ते आता दिसायला लागतील. कसं होतं की काही जणांना अचानकच प्रमोशन मिळतो, पगारवाढ अचानक मिळते, नवीन नोकरी मिळते, मोठी जबाबदारी मिळते, वरिष्ठांचा विश्वास मिळतो, समाजात सन्मान मिळतो. आणि ह्यासारख्या संधी ज्या आहेत ना ते तुम्हाला सकारात्मकता निर्माण करतील. आणि काय होतं की लोक माझ्या कामाकडे आता वेगळ्या नजरेने पाहू लागलेले आहेत अशी एक तुम्हाला भावना निर्माण होते. त्यामुळे तुमच्या ज्ञानाला, अनुभवाला, कौशल्याला अधिक मान्यता मिळेल. आणि काही व्यक्ती आपल्याला क्षेत्रात मार्गदर्शक, तज्ञ किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणून ओळखते. परंतु ह्यात एक वास्तव लक्षात ठेवा की 9वी दृष्टी नशिबाची दारं उघडू शकते पण त्या दारातून चालत जाण्याचे काम व्यक्तीला स्वतः करावे लागेल ना. त्यामुळे तुम्ही नवीन स्किल्स शिकण्याची तयारी ठेवा. जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नसेल तर ती तयार करा. कामात सातत्य ठेवा. काय होतं तरच मोठ्या संधी तुमच्या हातात सापडतील, नाही तर त्या निसटून जातील. त्यामुळे ह्या काळात तुम्ही पात्रतेला महत्व देणार आहात. ज्यांना गेल्या वर्षात स्वतःवर काम केलं आहे, त्यांनी ज्ञान वाढवलेलं आहे, प्रामाणिकपणे मेहनत घेतलेली आहे, त्यांना त्याचे अधिक स्पष्टपणे फळ मिळणार आहे. मग आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर 10व्या भावातला गुरु एक छान संदेश देतो. योग्य कर्म केल्याशिवाय योग्य फळ मिळत नाही, पण योग्य कर्म केले असेल तर योग्य फळ उशिरा का होईना पण ते मिळतेच. त्यामुळे मिथुन राशीसाठी दृष्टी जी आहे ही 9वी ती तुमच्या करिअरचा चांगला पाया बांधून देणारी आहे. मग काळजी कोणती घ्यावी? कारण की दुसऱ्या भावातला उच्च गुरु शुभ संधी देतो, परंतु प्रत्येक शुभ ग्रहाप्रमाणे त्याची एक सावली असते. म्हणजे कसं आहे, आशावाद, उदारता, विस्तार हा वाढत जातात. आणि अनेक वेळा व्यक्तीला स्वतःची आर्थिक क्षमता जितकी आहे तितकी दिसत नाही. ते मी सुरुवातीला पण म्हणालो. त्यामुळे ह्या काळात कसं आहे, सर्वात मोठी काळजी अंथरून बघूनच तुम्ही पाय पसरले पाहिजेत. हा, मिथुन राशीच्या व्यक्तींना उत्पन्न वाढेल पण त्याच्यामुळे अति आत्मविश्वास वाढतो ना, आणि ते चुकीचं आहे. ते तुमचं नियोजन जे असतं ना, आर्थिक नियोजन, ते चुकवतो. त्यामुळे तिथं तुम्ही अगदी काळजीपूर्वक नियोजन करणं गरजेचं आहे. आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी अनावश्यक खर्च काही करण्याची आवश्यकता नाहीये. महागड्या वस्तू पण खरेदी करण्याची आवश्यकता नाही. उत्पन्न वाढले म्हणजे काही खर्चाला मोकळी वाट मिळाली असं थोडी असतं का? असं एक तुम्ही संतुलित ऱ्हास असलेल्या व्यक्ती आहात. त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही व्यवस्थित विचार करा. विशेषतः आता हा भाव कुटुंबाचा आहे, तो सक्रिय आहे. त्यामुळे मित्र किंवा जवळच्या व्यक्तींसाठी आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढू शकते. आणि काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या अडचणीमुळे भावनिक होऊन तुम्ही
आर्थिक मदत पण करताल. मदत करणे चुकीचे नाही, पण स्वतःची आर्थिक सुरक्षितता धोक्यात घालून मदत करणे योग्य नाहीये. कारण तुम्ही प्रापंचिक आहात. काहींना अशी परिस्थिती येते बरं का, की माझ्याकडे क्षमता आहे, मी सांभाळून घेईल हे मी म्हणलं सुरुवातीला. पण नंतर तीच जबाबदारी अपेक्षेपेक्षा मोठी ठरते आणि ह्याच कारणामुळे या काळात कर्ज देणे, हमीदार होणे, या नात्यांच्या आधारावर तुम्ही मोठे आर्थिक व्यवहार करणे हे टाळलं पाहिजे तुम्ही. अन्यथा मग तुम्हाला त्या गोष्टीचा भविष्यात जाऊन त्रास होईल. म्हणून मालमत्ता, गुंतवणूक किंवा व्यवसाय संबंधित कोणतेही निर्णय घेताना पूर्ण माहिती घ्या. कल्पनेच्या आधारावर कुठले निर्णय घेऊ नका. नाहीतर मग तो निर्णय तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतो. आता दुसऱ्या भावातील गुरु काय करतो, अनेक वेळा मी म्हटलं की तो उत्पन्न वाढेल पण खर्च करण्याची इच्छाही वाढवेल हे पण म्हणलं मी. पण दीर्घकालीन नियोजन करणे हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण की हा गुरु एक तुम्हाला सद्बुद्धी देतो. त्या सद्बुद्धीतून तुम्हाला भविष्यातल्या आर्थिक नियोजन, तुमच्या प्रपंच चालवण्यासाठी कसं करायचं हे तुम्हाला समजेल. ते संपत्ती कमवणं हे काही फारसं मोठं कौशल्य नाहीये, पण ती टिकवून ठेवणं हेच जरा कौशल्याचा भाग आहे. त्यामुळे कशी संपत्ती टिकवायची हे कौशल्य तुम्हाला विकसित करायला हा गुरु मदत करणार आहे. आणि तो धनभावातून जातोय ना, त्याचं मार्गदर्शन त्या बाबतीत तुम्हाला मिळणारच आहे. आणि कुटुंबातली पण परिस्थिती जी आहे ती काही वादाची असेल, काही असेल, ती पण निवळून जाईल. घरामध्ये पण काही छोटे छोटे वाद विवाद असतात, ते पण आता दूर होत जातील. आणि एक सकारात्मकता जी आहे, जी बरेचसे वर्ष मिथुन राशीच्या आयुष्यात आली नव्हती, ती आता पुन्हा येईल. आणि मग त्यातून कसं होतं, एक आयुष्यामध्ये तुम्हाला समाधान पण लाभतं. काही संधी मिळतात, त्या मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं याची पण तुम्हाला सद्बुद्धी. 13 वर्षानंतर हा गुरु कर्क राशीत येऊन उच्च झालेला आहे आणि त्याचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त करून घ्यावा. फक्त भावनेच्या आधारात कुठला निर्णय घेऊ नका हे मी पुन्हा सांगतो. कारण की गुरुचं काम असं आहे, तो इतका तुम्हाला सपोर्ट देईल, इतका आधार देईल ना, तुम्हाला वाटेल की नाऊ एव्हरीथिंग इज माइन. प्रत्येक गोष्ट ही माझीच आहे आणि मी जसं ठरवेल तसंच होईल असं नसतं. तर वास्तववादावर लक्ष द्या, कारण की ह्या गुरुची दृष्टी षष्ठम भावावर पण आलेली आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.